चालू असलेला सामना सर्वेश 11 वर्सेस हेमंत 11. पाच चेंडूमध्ये 8 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती आणि स्ट्राईकवर आहे बंटी गवस. सर्वेश 11 या संघाकडून खेळत असताना बंटी गवस एक उत्कृष्ट असा डावकुरा खेळाडू आणि हा उत्कृष्ट टोलावलेला चेंडू आणि चौकार आणि धावफलकामध्ये बदल झालेला आहे. धावफलक झालेला आहे ते 12. उत्कृष्ट टोलावलेला चेंडू बंटी गवस यांच्याकडून. आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू शुभम यांच्याकडून. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती फलंदाजी मार्कवरती आले ते बंटी गवस आणि गोलंदाजी मार्कवरती प्रणय. उजव्या हाताने राईटम ओव्हर असा मारा करतील बंटी गवस. डावकुरा फलंदाज सज्ज. सर्वेश 11 या संघाकडून खेळताना धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या 13. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि एक धाव काढण्यात यशस्वी झालेले आहेत बंटी आणि धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या 14. शुभम पुन्हा एकदा स्ट्राईक मार्कवरती सज्ज. पाहूया काय करतायत प्रणय. हो 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 आणि एक धाव काढण्यात पुन्हा एकदा यशस्वी झालेले आहेत शुभम. उत्कृष्ट टाकलेला चेंडू. बंटी गवस यांच्या बॅटमधून एक मगाशी खणखणीचा चौकार आला होता. पुन्हा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू एक धाव काढण्यात यशस्वी झाले. धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या 16. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू उर्वरित. पाहूया काय करतायत. पुन्हा एकदा शुभम खांडेकर स्ट्राईकवरती आणि हा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. धावफलकामध्ये बदल झालेला आहे आणि धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या 17. शेवटचा चेंडू उर्वरित दुसऱ्या षटकातील. पाहूया काय करतायत. बंटी गवस स्ट्राईक अँड मार्कवरती सज्ज. डावकुरा फलंदाज आणि प्रणय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 18. बिनगडी बाद 18. सर्वेश 11 हा संघ. विजय सावंत नेतृत्व करत असताना हेमंत 11 या संघाचे उत्कृष्ट असा खेळाडू फुलपाडा विभागातील. तसंच बंटी गवस देखील बारोंडा 11 या संघाकडून वारंवार खेळत असतो आणि डावकुरा फलंदाज ओपनिंग फलंदाज आहे बारोंडा 11 संघाचा. परंतु तुर्तास सर्वेश 11 या संघाकडून खेळताना पुन्हा एकदा स्ट्राईक अँड मार्कवरती सज्ज. अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात. पंच गंभीर यांनी वाईट घोषित केलेला आहे. अवांतर असा चेंडू. एक धाव आहे भर आणि वंडीच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 20. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हाताळलेला आहे गोलंदाजांनी. पुन्हा एकदा शुभम खांडेकर स्ट्राईक अँड मार्कवरती. पाहूया काय करतायत. दुसरा आणि हा मारण्याचा प्रयत्न तेवढाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि एक धाव काढण्यात यशस्वी झालेले आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 21. आणि फुलटॉस असा चेंडू नो घोषित करण्यात आलेला आहे मिलिंद यांच्याकडून. पंच मिलिंद आणि दोन धावा. नो +1 2 धावा मिळालेल्या आहेत.
धावफलकावरती धावा लागल्या त्या 23. शुभम खांडेकर पुन्हा एकदा स्ट्राईक अँड मार्कवरती सज्ज आणि मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट टोलावलेला चेंडू, तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण राजू यांच्याकडून पाहायला मिळालेलं आहे आणि एक धाव काढण्यात यशस्वी झालेले आहेत. धाव संख्येवरती धावफलका लागल्या त्या 24. पुन्हा एकदा बंटी सज्ज, पाहूया काय करतायत. आणि मारण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडासा फसलेला आहे आणि उत्कृष्ट यष्टीरक्षकांनी कामगिरी केलेली आहे आणि निर्धाव असा चेंडू हाताळण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात अवांतर असा चेंडू आणि धावफरक पुढे सरसावते आणि धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या 25. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू उर्वरित, 25 धावा धावफलकावरती लागल्या. फुलटॉसचा चेंडू, मारण्याचा प्रयत्न आणि झेल बाद होऊ शकला असता, मात्र संधी गमावलेली आहे. हाईटचा चेक करण्यात येईल. थर्ड अंपायरचा कॉल आहे, हाईटसाठी चेक करण्यात येईल. मॅडी दादा कुठेही असतील तर त्यांनी मंडळाशी संपर्क साधावा, स्टेजवरती येण्याची कृपा करावी. मॅडी दादा कुठेही असतील स्टेजवर येण्याची कृपा करावी. थर्ड अंपायरचा कॉल आहे, 2 मिनिटं वेट करायचं आहे. फेअर डिलिव्हरी इट इज. निर्धाव असा चेंडू, गडी बाद होऊ शकला असता, मात्र संधी गमावलेली आहे. थोडंसं गचा असं क्षेत्ररक्षण झालं होतं, मोठा हादरा बसू शकला असता बंटी गवस यांच्या स्वरूपात, मात्र निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा स्ट्राईक अँड मार्कवरती सज्ज बंटी गवस. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित, धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या 25. मॅडी दादा कुठेही असतील त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या 25. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती सज्ज बंटी गवस, पाहूया काय करतायत. सर्वेस 11 या संघाकडून खेळत असताना आणि हा उत्कृष्ट टोलाल चेंडू आणि चौकार, खणखणीत असा चौकार आलेला आहे बंटी गवस यांच्या बॅटमधून. उत्कृष्ट टोलावलेला चेंडू, धावफलकावरती धावा लागले ते 29. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 खणखणीत असे चौकार मारलेले आहेत ते बंटी गवस यांनी. एक उत्कृष्ट फलंदाज बारोंडा 11 या संघाकडून खेळत असताना. आता मात्र सर्वेश 11 या संघाकडून खेळत असताना उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय बंटी गवस यांच्याकडून. स्ट्राईक अँड मार्कवरती आहे तो शुभम खांडेकर आणि गोलंदाजी मार्कवरती आला आहे तो विजय सावंत. एक उत्कृष्ट कर्णधार जीवदानी माऊली या संघाकडून वारंवार खेळत असतो. या फुलपाडा प्रीमियर लीगमध्ये सिंहाचा असा वाटा आहे आयोजनामध्ये. आणि गोलंदाजी मार्कवरती आता सर्व सज्ज हेमंत विलयन या संघाकडून गोलंदाजी करताना. शेवटचं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक हाताळताना राईट आर्म ओव्हर आणि थोडा बाउन्स असा टाकलेला चेंडू, टॅपच्या स्वरूपात 1 धाव मिळालेले. धाव फलकामध्ये बदल झाले, धाव फलक झालाय ते 30. आणि हा मारण्याचा प्रयत्न होता आणि गडी बाद झालेला आहे.
मर्यादित क्षेत्राच्या बाहेर मारलेला चेंडू आणि गडी बाद झालाय तो. हा पहिला मोठा हादरा बंटी गवस यांच्या स्वरूपात सर्वेश इलेव्हन या संघाला. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळाले विजय सावंत यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा विजय सावंत सज्ज मारण्याचा प्रयत्न आणि हा चौकार. थोडंसं गचा असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि धावफलकात बदल झालेला आहे आणि धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या 34. चौथ्या षटकातील 3 चेंडू हाताळलेले आहेत. विजय सावंत एक गडी बाद केला होता आणि एक चौकार त्यांना मारण्यात आला होता. चौथा चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षण आपण म्हणू शकतो. एक धाव मात्र काही रोखू शकलेले नाही. धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या 35. शेवटच्या षटकातील 2 चेंडू उर्वरित. विजय सावंत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. राईटम ओव्हर असा मारा करतील शुभम खांडेकर यांना. आणि हा मारण्याचा प्रयत्न आणि गडी बाद झालेला आहे. पुन्हा एकदा मर्यादित क्षेत्राच्या बाहेर मारलेला आहे आणि षटकार आहे जो या आपल्या फॉर्मॅटमध्ये अलाउड नाही आणि गडी बाद झालेला आहे तो शुभम खांडेकर. 2 गडी बाद केलेले आहे विजय सावंत यांनी. शेवटचा चेंडू. आणि फलंदाजी मार्कवरती अंशुमन उत्कृष्ट असा खेळाडू. पाहूया काय करताय. शेवटचा चेंडू खेळण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गडी बाद झालेला आहे. 1 धावेवरती समाधान मानावं लागणार आहे आणि गडी बाद झालेला आहे तो विजू. सर्वेश इलेव्हन या संघाने 36 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत आणि 37 धावांचे लक्ष हेमंत इलेव्हन या संघाला. 24 चेंडूमध्ये 37 धावांचे लक्ष. पाहूया कसे पेलवत आहेत हेमंत इलेव्हन संघ. उत्कृष्ट अशी कामगिरी केली ती. बंटी गवस 2 खणखणीत असे चौकार लगावले होते. विजू यांच्याकडून एक असा चौकार लावण्यात आला होता आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या 36-37 धावांचे लक्ष हेमंत इलेव्हन या संघाला. स्टारकास्ट असा संघ हेमंत इलेव्हन. कुमार उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक हेमंत इलेव्हन या संघाकडून खेळत असताना. फलंदाजी मार्कवरती मनीष आणि याच्या पुढील होणारा सामना श्री समर्थ फोटो स्टुडिओ वर्सेस अल्पेश इलेव्हन. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीच्या कॉलसाठी टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. अल्पेश इलेव्हन वर्सेस श्री समर्थ फोटो स्टुडिओ याच्या पुढील होणारा सामना. वळूया सामन्याकडे. मनीष आणि अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात. 37 धावांचे लक्ष हेमंत इलेव्हन या संघाकडला. गोलंदाजी मार्कवरती सुशील सर्ज. राईटम राऊंड असा मारा करतील मनीष यांना. अवांतर असा चेंडू हाताळला होता पहिला वाईटच्या स्वरूपात. 1 धाव धावफलकावरती लागलेले
आणि पुन्हा एकदा आणि वनडीच्या स्वरूपात धावफलकावरती धावा लागल्या त्या 2 आणि स्ट्राईक अँड मार्कवरती आले ते विजय सावंत कर्णधार. उत्कृष्ट असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणू शकतो आपण. जीवदानी माऊली या संघाकडून खेळत असताना आणि आता मात्र हेमंत इलेव्हन या संघासाठी कर्णधार आणि स्ट्राईक अँड मार्कवरती पाहूया काय करतायत. आणि हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न थोडासा फसलेला आहे आणि निर्धाव असा चेंडू. 2 चेंडूमध्ये 2 धावा झालेल्या आहेत. सुशील गोलंदाजी मार्कवरती उत्कृष्ट अशी कामगिरी करत आहेत. तिसरा चेंडू हाताळताना पहिल्या षटकातील आणि अतिरिक्त धाव मिळालेली आहे लेग बाईच्या स्वरूपात आणि धाव फलकामध्ये बदल झालेला आहे. धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या 3 चेंडू 3 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अल्पेश इलेव्हन या संघाचे कर्णधार अल्पेश कळंबे आणि श्री समर्थ फोटो स्टुडिओ यांना देखील विनंती आहे त्यांच्या कर्णधाराला पाठवायचं आहे. सिद्धेश बडांबे कर्णधार आलेले आहेत आणि वळूया मॅच. आणि उत्कृष्ट असा टोलावलेला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह आणि खणखणीत असा चौकार आलेला आहे आणि धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत त्या 7. 37 धावांचे लक्ष्य पाठलाग करताना हेमंत इलेव्हन या संघाच्या धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या 7. पुन्हा फुलटॉस असा चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे स्वयं गिरकर यांच्याकडून. मात्र एक धाव काही रोखू शकलेले नाही आहेत. काल देखील त्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं होतं. बेस्ट ऑफ फुलपाडा यांच्याकडून खेळत असताना स्वयं गिरकर यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला काल पाहायला मिळालं होतं. पुन्हा एकदा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या आहेत त्या 9. हेमंत इलेव्हन या संघाच्या 37 धावांचे लक्ष्य पाठलाग करताना सुयोग यांना विनंती आहे की नाणेफेकीचा कॉल घ्यायचा आहे. अल्पेश इलेव्हन या संघामध्ये पुढील होणारा सामना अल्पेश इलेव्हन वर्सेस श्री समर्थ फोटो स्टुडिओ. श्री समर्थ फोटो स्टुडिओ यांच्या कर्णधाराला विनंती आहे की टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. विघ्नेश राईटम ओव्हर असा मारा करतील दुसरं षटक हाताळताना आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू धावफलकावरती धावा लागल्या त्या 10. 1 धाव मिळालेली आहे. विजय सावंत अजून बॅटिंग क्रीजवरती सज्ज. 37 धावांचं लक्ष्य पाठलाग करताना आयोजक आदरणीय सुयोग खांडेकर यांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. लेट्स सी कोण मागणार. विपुल कमरे चॅम्पियन आणि PPL आलाय. सिद्धू टॉस जिंकला काय निर्णय असेल. आम्ही फिल्डिंग करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. कारण विपुल तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय अल्पेश इलेव्हन या टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते जीवदानी माऊली समर्थ फोटो स्टुडिओ या संघाला. धन्यवाद.
चला वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अंशूच्या जवळून चेंडू निघून गेलाय, सीमारेखा पार, चौकार. पाटला रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. 37चा पाठलाग आणि तो पाठलाग करण्यासाठी आर्ची आणि विजय सावंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, विजयने चेंडूला अडवलंय. कोणतीही धाव नाही, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. अविनाश जाधव यांच्याकडून डीजे मयूरला 100 रुपयाचं बक्षीस. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू यावेळेला अडवण्याचा प्रयत्न पण निघून गेलाय पायाच्या जवळून, सीमारेखा पार, चौकार. फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. गावागावात चर्चा आणि गावागावात. चौकार आला, 4 धावा आल्या आणि 4 धावांनी धावफलक वेगाने वाढलं. गरजेच होतं, जाऊन पोहोचलंय 18 वरती. चेंडूचा खेळ किती झाला? 5 शेवटचा आणि अंतिम चेंडू. बाकी 37 धावांचा पाठलाग करते आणि विजय सावंत या मैदानावरती खूप हो यावेळेला रनआउटची संधी. आर्ची बाद. आयोजक तेजस कांबळी दादा आहे हो लई हुशार. आहे हो लई हुशार. आहे हो लई हुशार. आधार मॅडी दादांचा पोर मेहनत करती फार. मेहनत करती फार. मेहनत करती फार. क्रिकेट मैदान गजबजला झाल्या हाऊसफुल त्या खुर्च्या. क्रिकेट मैदान गजबजला झाल्या हाऊसफुल त्या खुर्च्या. फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. आमच्या फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात. फुलपाडा प्रीमियर लीगची चर्चा गावागावात. नवीन फलंदाज निखिल आलाय, डावखुरा फलंदाज. निखिलने मागील वर्षी खूप चांगली बॅटिंग केली होती, मागच्या वर्षाच्या अगोदर. आशू दीपक शेअर दे त्याला, शेअर दे त्याला. चला सामन्याच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी निखिल मैदानाच्या आतमध्ये आलाय. एका धावेसाठी चेंडूला पाठवलं. स्वयं गिरकर बॉलिंग मार्कवरती आहे. सातत्यानं फील्डला हलवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण मागील षटकामध्ये 2 चौकार आले, ज्या चौकाराने या सामन्याला वेगळी दिशा मिळाली आहे. लेग स्टंपवरचा चेंडू, पायावरचा चेंडू त्याला दिशा दिली. एका धावेसाठी विजय सावंत खेळलं, सिंगल धाव आली. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल 20 वरती 2. अजूनही 17 धाव्यांची गरज आहे आणि या षटकातील चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तो 4 2 मोठे फटके अपेक्षित आहेत. अपेक्षित असताना चांगली फिल्डिंग निखिलने टार्गेट बरोबर केलं होतं, परंतु सरळ हातामध्ये चेंडू गेल्यानंतर त्याला अडवणं तितका अवघड नाही राहत. या मैदानाची आउटफील्ड जितकी फास्ट आहे तितकाच चेंडू हातामध्ये लवकर बसतो, हे सुद्धा आपण बघितलंय. बॅक पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅपमधून पाठवला विजय सावंतच्या बॅटमधून. अजून एक दमदार चौकार. विजयच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आता हळूहळू आवीच्या अंगात येणार आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, दुर्वांग यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागलं विजय सावंतला. एकदा वालिया सिंगलने धावफलक पुढे जात आहे. आता 7 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. 7-11 7-12.
थँक्यू डीजे. यावेळेला काय रनआउटची संधी, अपील, फलंदाज निखिल मैदानाबाहेर. थँक्यू डीजे. चला, हा जल्लोष आज रात्रीपर्यंत आपण सगळेजण बघणार आहोत. प्रत्येक जणाच्या बातेमधून ज्याची टीम क्वालिफाय होईल त्याला जास्त नाचण्याची संधी मिळणार आहे. सुपर 6मध्ये कोणता संघ दाखल होतोय त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष मोठ्या प्रमाणात चालू आहे. इक्वेशन कुठे येऊन थांबले. 27 म्हणजे अजूनही 10 धाब्यांची गरज आहे. 5 चेंडूवरती 10 धाबा, प्रत्येक चेंडूवरती 2 धाबा, 2 चौकार या मॅचला फिनिश करतील. पण विजय बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप मधून, बिलकुल गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर, चौकार. थँक्यू. हे फेवरेट सॉन्ग आहे मयूर. या इथे आल्यानंतर हे गाणं वाजल्यानंतर सगळे डोलतात आणि त्यामुळे या गाण्याला जास्तीत जास्त वाजवावंच. आमचा आव्यासुद्धा आता खाली गेल्यानंतर बघ कसं डोलायला लागेल. तिथे नको, तिथे पडशील. आता हा 4 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. 4-6चे इक्वेशन. 4-6 एम आय राईट? येस, 4-6. हो, यावेळेला दुसरा बिलकुल गॅप मध्ये. अशा वेळेला थँक्यू. हो, यावेळेला लगातार तिसरा. दुर्वांग यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस आणि सामना संपला. सामना जिंकला हेमंत 11 या संघाने. मयूर गुजर खुश. ये आवाज कहाँ से आया? येस, 500 रुपयाचं बक्षीस. यायचं तू थांब तिथेच. दुर्वांग थांबायचंय. विजय सामंत लगातार 3 चौकाराचं बक्षीस. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा